बँकेच्या अर्थसहाय्याने राबवण्यात येत असून या अनुषंगाने प्रकल्प करार करण्यात आलेले आहेत। त्यामुळं निवडलेल्या गावाव्यतिरिक्त इतर कोणत्याही नवीन गावांचा समावेश यामध्ये आपल्याला करता येणार नाही, परंतु इतर गावे भांडवली गुंतवणुकीपासून वंचित राहू नये याकरता आपण नवीन कृषी समृद्धी योजना आणतोय। त्यामध्ये त्या शेतकऱ्यांचा त्या गावांचा आपल्याला हे करता येईल। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्यातला काय शेतकरी गरीब आहेत। या गरीब शेतकऱ्यांना सुरुवातीला पैसे नसल्यामुळं या लाभांपासून वंचित राहावे लागत होते। त्यावर उपाययोजना म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सहकार्यानं सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी CBDC सुरू केल्यामुळं सुरुवातीस संपूर्ण रक्कम न भरता केवळ स्वहिशाची रक्कम भरून शेतकरी कृषी साहित्य खरेदीचा लाभ घेता येत आहे। अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम कृषी विभागाने ही योजना निश्चित प्रकारे ही सुरू केलेली आहे। आपल्याला दुसरं माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन, आपण त्याला स्मार्ट म्हणतो, हा प्रकल्प राज्यामध्ये तोही जागतिक बँकेचे अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन स्मार्ट राबवण्यात येत असून 2161 कोटीचा हा प्रकल्प आहे। प्रकल्पाचे उद्दिष्ट लहान शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाचा अध्यक्ष महोदय सर्वसमावेश आणि स्पर्धात्मक मूल्य साखळीच्या विकासासाठी मदत करणे आहे। स्मार्ट प्रकल्प अंतर्गत आतापर्यंत 981 शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत। यामध्ये 19,190 गावातील जवळपास 7 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ या प्रकल्पाच्या माध्यमातून दिलेला आहे। प्रकल्पात 422 गोदामं ही बांधण्यात आलेली असून सुमारे 5 लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता झाली आहे। कांदा चाळ प्रकल्प असेल उभारून 46,000 मेट्रिक टन कांदा साठवणूक क्षमता निर्माण झालेली आहे। 63 कोल्ड स्टोरेज, विविध प्रकारचे 613 अन्न प्रक्रिया युनिट, 352 कृषी अवजार बँका व 91 पशुखाद्य निर्मिती युनिटची निर्मिती या प्रकल्पातून निश्चित प्रकारचा लाभ माझ्या शेतकरी बांधवांना झालेला आहे। आमच्या पाटील साहेबांचा आवडता विषय कृषी यांत्रिकरणाचा आहे की त्यांनी तो पोटतिडकीने मांडला। शेवटी शेतकरी प्रतिनिधी म्हणून काही शेतकरी त्यांना सांगतात, त्या सूचना मांडतात, त्याबद्दल त्यांनी पाटलांनी व्यवस्था मांडला। अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृषी यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये जे अनुदान आपण म्हणतो की जे अनुदान दिलं 2020-21 मध्ये या यांत्रिकरण योजनेमध्ये अनुदान देत होतं 64 कोटी रुपये, 21-22 मध्ये 268 कोटी, 22-23 मध्ये 647 कोटी, 23-24 मध्ये 434 कोटी, 23-24 मध्ये पाटील साहेब 434 कोटी, 24-25 मध्ये 215 कोटी हे अनुदान शेतकऱ्यांना वितरित केलं होतं। आणि गेल्या वर्षी 2025-26 मध्ये याचा तुम्ही उल्लेख केला, 2025-26 मध्ये या राज्यातील माझ्या यांत्रिकरणाच्या माध्यमातून या माझ्या शेतकऱ्यांना या यांत्रिकरणाच्या माध्यमातून 1056 कोटी रुपयाचं अनुदान हे वितरित केलंय। हे पाटील साहेब मी तुम्हाला सगळ्याला सांगतो, म्हणजे 215 कोटी आणि 1056 कोटी 434। हा, त्यामुळं मी सांगायचं नाही, तात्पर्य एवढंच आहे की हे सरकार हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे। आणि तुम्हा सर्वांना माहित आहे शेवटी कोण आहे, आपण पण शेतकऱ्यांची मुलंच आहोत ना। शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी, आज हे इथं बसलेले सगळे मंत्री हे पण शेतकरीच आहेत, राज्याचे मुख्यमंत्री शेतकरीच आहेत, उपमुख्यमंत्री शेतकरीच आहेत, दुसरे आपले ऐका दुसरे उपमुख्यमंत्री आपले सुनेत्राबाई पवार उपमुख्यमंत्री आहेत। तुम्हाला पाटील साहेब वाटलं असेल ऐका ना एक मिनिट पाटील साहेबांना आपल्याला वाटलं असेल की उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार त्यांचा आणि शेतीचा काय संबंध, अहो तुमच्या तर त्या माहेरच्या ऐका, तुम्ही ऐका, फक्त ऐकून घ्या, म्हणजे मी तिघांचं महत्वाचं हे सांगतो। बसून बोलू नका पाटील साहेब मी तुमच्यात बोललो का? पाटील साहेब मी तुमच्यात बोललो का? पाटील नाही असं नाही, ऐका ना, मी शेतकऱ्यांचं हित ऐका ना, हे सरकार हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे। राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय। या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटीद्वारे, मला उत्तर देऊ द्या, महाडीबीटीद्वारे कृषी यंत्रे, पाटील साहेब जरा उत्तर बोल द्या, कृषी ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी, हा उत्तर उद्या ओ जाधव साहेब, उत्तर उद्या उत्तर देऊ द्या। नाही मी नाव ह्यासाठी घेतो, ऐका ना, नाही तुमचा गैरसमज
मला एवढं सांगायचं की हे तिन्ही नाही उत्तर अध्यक्ष द्या. महोदय, मला हे सांगायचं की हे तिन्ही नेते राज्याचे मुख्यमंत्री पाटील बरं, साहेब एक मिनिट मंत्री अरे, महोदय उत्तर मंत्री द्या महोदय ना. काय हरकत आहे? चला. राज्याचे चला. मुख्यमंत्री एक मिनिट हा. अध्यक्ष हरकत महोदय मी काल बोलताना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे कोणी शेतकरी आहेत नाही त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही तुम्ही काय म्हणलात की तुम्हाला वाटत असेल सुनेत्रा वहिनी शेतीचा काय संबंध नाही, असं काही संबंध नाही किंवा मी काही बोललेलोच नाही, चुकीचं रेकॉर्डवर येऊन येऊन बोलतोय मी. चला 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 मी बोला, अध्यक्ष मंत्री महोदय आपल्याला एकच सांगायचंय, अरे बसा दादा मी साहेब सांगतो. बसा. आपण उत्तर होऊ द्या. एक मिनिट मी सांगतो. या उत्तर. अध्यक्ष महोदय मला सांगायचं, पाटील साहेब तुम्ही अर्थ वेगळा काढला, मला सांगायचं एकच होतं की हे तिन्ही नेते शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री, जे मुख्यमंत्री त्यांना गायीची धार काढण्याचा पण अनुभव आहे, स्वतः शेती देवेंद्र फडणवीस साहेब कसतात, शिंदे साहेब कसतात, सुनेत्रा वहिनी पवार आज जरी हे असल्या, जरी महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असल्या, आजही त्या काटेवाडीच्या कुठल्या शेतामध्ये कुठल्या ऊसाला किती पाणी दिलेत, काल किती भिजलं, किती धाड्या भिजल्या, किती वापा भिजलं, किती धाड्या गवत काढलं का, हा रोज शेतकऱ्यांविषयी स्वतःच्या शेतीविषयी एक आपल्या एक जाण असणाऱ्या नेते, हेच मला सांगायचा उद्देश आहे. हे तिन्ही नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हे जाण असणारे नेते असल्यामुळं आपण मला सगळ्याला सांगायचं, काळजी करू नका, आम्ही सुद्धा बसणारी मुलं ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत. शेवटी आज आम्ही कृषी मंत्री आहे, शेवटी राज्याचा कृषी मंत्री असलो तर मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याचा मला एक अभिमान आहे की मी शेतकऱ्याचा मुलगा हा राज्याचा कृषी मंत्री आहे. आणि दुसरा तुम्हाला अद्याप साहेब सांगतो की माझं घर आहे ते शेतामध्ये, मी आज जरी कृषी मंत्री असलो तरी घरी गेल्यानंतर मला झोपाय गेल्यानंतर मला शेत दिसतं, सकाळी उठलं तरी सकाळी उठलं तरी शेत दिसतं. त्यामुळे राहुल पाटील साहेब राहुल पाटील साहेब बसून बोलू नका शेत दिसतं, शेत दिसतं. राहुल पाटील बसून बोलू नका, या सुरू घ्या. सगळ्यांची मिळून आहे, सगळ्यांची अख्ख्या भरणेवाडीची मिळून. त्यामुळं शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकऱ्यांची काळजी, शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांचे प्रश्न हे आम्हा सर्वांना निश्चित प्रकार, त्यामुळे आम्हा सर्वांना माहिती आहे. पाटील साहेब मला काय म्हणले, आता सहज म्हणलं, पाटील साहेब मला म्हणले की मामा तुम्ही शेतकऱ्यांना मामा बनवू नका. पाटील साहेब मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज तुमच्यासमोर कृषी मंत्री म्हणून उभा आहे, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांना काय पाहिजे, शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे, शेतकऱ्याच्या अडचणी काय, हा बांधावर माहिती जाणारा हा माणूस आहे. आठवड्यातनं मध्येच मतदारसंघात गेल्यानंतर आजही तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, जर मी माझ्या शेतामध्ये गेलो नाही, मी आता शेतामध्ये जाऊन काय करत नाही, शेतामध्ये गेलो, बांधावनं शेती बघितली, ऊस बघितला, द्राक्ष बघितली, डाळिंब बघितली, पेरू बघितला, केळं बघितली, तरच मला आठवडाभर समाधानाची झोप लागते. ती फक्त शेतकऱ्याचा मुलगा असल्यावर लागते, कारण शेतकऱ्याचं हित जाणणारा हा मुलगा आहे. आणि पाटील साहेब तुम्ही म्हणला की राज्याला तुम्ही मामा बनवू नका, हा मामा या शेतकऱ्यांच्या पाठीमागं, तुम्ही शेतकरी म्हणला हा मामा शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीर उभा राहणार हा मामा आहे, शेतकऱ्याच्या हितासाठी लढणारा मामा आहे. त्यामुळे काळजी करू नका, शेतकऱ्याचं हित हेच आपल्या सगळ्यांचं हित, यामुळे निश्चित प्रकारे करतोय. आज या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला अध्यक्ष महोदय माहिती आहे की पूर्वी लॉटरी पद्धतीने या यंत्रीकरणाची फी असायची, परंतु आपल्याला फर्स्ट कम फर्स्ट याप्रमाणे आपण करतोय, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्याला आपण अनुदान देण्याचा प्रयत्न करतोय. पाटील साहेब तुम्ही सांगितलेल्या काही गोष्टी बरोबर आहेत, या बाबतीमध्ये सुद्धा लवकरात लवकर त्या सगळ्या शेतकऱ्यांना कसं अनुदान मिळेल, या शेतकऱ्याचा का समावेश होईल, यासाठी प्रयत्न हा आमचा राहणार आहे. त्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांनी काळजी करू नये हा पण संदेश आजच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून देतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आता आपण महाविस्तार या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना घर बसल्या सल्ला, पीक सल्ला, पाऊस 5 दिवसांनी पुढे पाऊस काय हवामानामध्ये काय बदल राहणार आहे, या बाबतीमध्ये अनेक गोष्टीचा समावेश आपण या ॲपमध्ये केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या मोबाईल क्रमांकावरती स्वयंचलित पद्धतीने फोन करून हवामान विषयक तसंच कृषी विषयक बाबीचे सल्ले पण आपण त्यातमध्ये देतोय. आणि टेलिफोन पण आतापर्यंत साधारणतः 1,56,00,000 यशस्वी कॉल्स यामध्ये करण्यात पाटील साहेब आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की या देशाचे पंतप्रधान असतील, आपल्याला राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे आपण ते आपल्याला मगाशी जाधव साहेबांनी त्याचा उल्लेख केला. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची अंमलबजावणी आपल्याला 2025-26 पासून केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून सुरू करण्यात आलेली आहे. राज्यात साधारणतः 1709 गटामधील 2,13,000 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी त्याचा सहभाग नोंदवलेला आहे.
जय निविष्ठा संवर्धन केंद्राची स्थापना, कृषी सखीमार्फत मार्गदर्शन, जनजागृती प्रशिक्षण तसेच नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण यावर विशेष भर देण्यात येत आहे. सन 2026-27 मध्ये विद्यमान गटाबरोबरच 490 नवीन गटाचा समावेश करून अधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ कसा पोहोचल हा या बाबतीमध्ये आमचा कृषी विभाग त्यामध्ये त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. नैसर्गिक शेती ही केवळ उत्पादनाची पद्धत नसून मातीचे आरोग्य, पर्यावरण संवर्धन व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचा प्रभावी मार्ग आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहीत आहे की शेती करताना रस्त्याच्या खूप अडचणी असायच्या, बांधवनं शेतकऱ्यांचं भांडण असायचं. शेतामध्ये पीक असताना कुठेतरी एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या पीक जर अडवलं तर त्याचं ते शेतामध्येच पीक वाळायचं, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान व्हायचं. एखाद्या पाऊस पडल्यानंतर पेरणी करा, शेतकरी ट्रॅक्टर घेऊन गेला तर ट्रॅक्टर त्यामध्ये रोवायचा, त्यामुळे त्याला पेरणी करता येत नसायची. यासाठी मी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं मुद्दाहून, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत पण बावनकुळे साहेबांचं एक निश्चित प्रकारे त्यांचं अभिनंदन करतो, कृषी विभागाचे अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो की त्यांनी मुख्यमंत्री बळीराजा ही शेत पानंद रस्ता योजना ही त्यांनी केली आणि राज्यातील शेतकरी या बाबतीमध्ये ज्याच्या शेतात जाण्यासाठी असणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ता योजना राबवत असून आतापर्यंत पानंद रस्त्याला सर्वोच्च प्राधान्य देताना आजपर्यंत 4,933 रस्ते अदालतीच्या माध्यमातून व 7,268 प्रकरण निकाली काढले असून 1,74,475 शिवपानंद रस्त्याचे सर्वेक्षण व 12,463 रस्त्याचे सीमांकन आणि 66,958 रस्त्याची शिवशासन दप्तरी अधिकृत नोंद करून ग्रामीण कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम केली जात आहे. त्यातनं निश्चित प्रकारे माझे अध्यक्ष महोदय शेतकरी बांधवांना त्याचा शेतामध्ये जाण्यासाठी, शेतामध्ये त्याला शेती करण्यासाठी त्याचा निश्चित प्रकारे उपयोग हा होणार आहे. दुसरा अध्यक्ष महोदय की मला सर्व सदस्यांना सांगायचंय की आपल्या कधी लक्षात येत नाही हे राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करते. हे राज्य सरकार शेतकऱ्यांना, तुम्हाला माहित आहे की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या योजनेच्या माध्यमातून आपण कधी विचार केलेला नसेल, पण या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून साधारणतः राज्यातील 44,06,000 शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत की शेतपंपांना मोफत वीज पुरवण्यात येते. आणि आपण जर आजपर्यंत 2024 आणि 25-26 जर जादोसा विचार केला तर साधारणतः आतापर्यंत राज्य शासनाला या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी शेतकऱ्यांना 28,357 कोटीचं अनुदान या माध्यमातून दिले. याचा विचार आपण अध्यक्ष महोदय निश्चित प्रकारे करणार. आपण शेतकऱ्यांसाठी हे सरकार काय करते, शेतकऱ्यांना किती मदत करते.